राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत। आमच्या अजून बऱ्याच चर्चा शिल्लक। जरांगेंच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया। मला हलक्यात घेऊ नका। मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामाची चिंता करत नाही। मी गरीब, शेतकरी, मराठा आणि ओबीसींचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींची सोलापुरात भेट। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांची तब्बल 1 तास चर्चा। भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। माझ्या भावाच्या निधनानंतर राजू शेट्टींनी सांत्वनपर भेट घेतली। मंत्री तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। ही भेट राजकीय नसून केवळ सांत्वनपर भेट। लहान पक्षांची मोठ बांधण्याचा आमचा प्रयत्न। राजू शेट्टींची तानाजी सावंतांसोबत झालेल्या भेटीनंतर प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत आमची 15 जागांची मागणी। कोल्हापूरच्या 4 जागांसोबत सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातल्या जागा लढवण्याची तयारी। विनय कोरेंची माहिती। बीड विधानसभा मतदारसंघातनं शरद पवार पक्षाकडनं संदीप क्षीरसागर यांना अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर। लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी केली तसंच विधानसभेसाठीही करा, अमोल कोल्हेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांसह अमरावतीमधील सर्वपक्षीय आजी-माजी खासदार आणि आमदारांना बच्चू कडूंचं स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाच्या निमित्तानं राजकीय चर्चा। माजी सैनिक प्रकाश वाघमारेंनी मंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे। वाघमारेंच्या शेतजमिनीच्या वादाप्रकरणी पोलीस तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्यानं नोंदवला निषेध। 1 सप्टेंबरनंतर अंतिम राजकीय निर्णय घेणार। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेकडून नाशकात मिसळ पार्टीचं आयोजन। पालकमंत्री दादा भुसेंनी लुटला मिसळ खाण्याचा आनंद। रस्त्याच्या श्रेयवादावरनं ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव संतापले। माजी आमदार विनय नातू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीका। चंद्रपुरात कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन। रानभाज्यांची जनुक बँक उभारण्याच्या प्रकल्पावर भक्कम काम होण्यावर दिला भर। अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन मागे। पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन। रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। हिंगोलीमध्ये स्वातंत्र्यदिनीच नगरपालिका आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। लातूरात दलित संघटनांचं अर्धनग्न आंदोलन। दलित हत्याकांड आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रशासन कुठलीच भूमिका घेत नसल्याचा आरोप। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर कला क्रीडा संगणक शिक्षकांचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। कंत्राटी पद्धतीनं असलेल्या शिक्षकांची कायमस्वरूपी आश्रमशाळेत नियुक्तीची मागणी। सोलापूरच्या माळशिरसमध्ये युवा सेनेचं आमरण उपोषण। लाडक्या बहिणीचे पैसे दिले मात्र आता शेतकऱ्यांचे दुष्काळ निधीचे पैसे द्या, युवा सेनेची मागणी। वाशिममध्ये धावत्या कारचं टायर फुटल्यानं अपघात। एकाच कुटुंबातले 3 जण जखमी। समृद्धी महामार्गावरची घटना। वर्ध्याच्या धाम नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोघांचा मृत्यू। बुडालेल्या 3घांपैकी एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।